तर डोकेदुखी ही प्रत्येक गोष्टीबरोबर जोडली जाते. पण खरंच डोकेदुखी एवढी सिंपल आहे का? तर नाही. डोकेदुखी हे एक सिंपल सायनस इन्फेक्शन पासून ते मेंदूमध्ये असणाऱ्या गाठीपर्यंत या प्रत्येक गोष्टीचं एक लक्षण असू शकतं. पण एकमेव लक्षण कधीही नसतं. त्यामुळे जर सतत डोकेदुखी असेल, तुम्हाला सतत पेनकिलर्स खावे लागत असतील, तर त्याला रूटीन कारणं जोडण्यापेक्षा एकदा त्याची व्यवस्थित चाचणी करून घेणं आणि योग्य डायग्नोसिस करणं आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण पाहिलं की डोकेदुखीची अनेक कारणं असू शकतात. तसेच डोकेदुखीमध्ये प्रकारही भरपूर आहेत. की तुमचं समोरच्या बाजूला डोकं दुखतंय का? तुम्हाला अर्धशिशी आहे का? अख्खं डोकं दुखतंय का? की फक्त पाठीमागच्या बाजूला डोकं दुखतंय? त्याचबरोबर त्या डोकेदुखीबरोबर तुम्हाला लाईटचा त्रास होतोय का? आवाजाचा त्रास होतोय का? झोप अधिक येतेय का? हातापायामध्ये मुंग्या येणं, हातापायाची ताकद कमी होणं, टेम्पररी का होईना. तर ह्या सर्व लक्षणं पाहून त्या डोकेदुखीचं योग्य निदान करावं लागतं आणि त्याप्रमाणे त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. परंतु एखादा आजार जर तुम्हाला सतत त्रास देतोय, तर मात्र त्याच्यासाठी डॉक्टरांना वेळेमध्ये दाखवणं आणि त्याच्या टेस्ट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर डोकेदुखी जर सायनस इन्फेक्शनमुळे असेल, तर सिंपल अँटीबायोटिक तुम्हाला हेल्प करू शकतं. डोकेदुखी जर बीपी वाढल्यामुळे असेल, तरीही बीपीची औषधं तुम्हाला हेल्प करू शकतात. परंतु त्याबरोबर जर तुम्हाला वीकनेस असेल, हातापायाला मुंग्या असतील, डोळ्याला दिसायचं कमी झालं असेल, अधूनमधून डोळ्यासमोर काजवे चमकल्यासारखं होत असेल, तर मात्र एम आर आय करून त्याचं कारण बघणं आणि त्या कारणानुसार त्याची योग्य ट्रीटमेंट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे कुठलाही आजार जर सतत होत असेल, तर डॉक्टरांना जायचं, दाखवायचं, तपासणी करून घ्यायची, योग्य ट्रीटमेंट घ्यायची आणि एक हेल्दी लाईफ जगायचं.